नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर। तर आज आपण गायीविषयी ते व्हिडिओ घेऊन आलेले आहे मी। तर एक गायीपासून मी किती उत्पन्न घेतलं आहे तर मी हे तुम्हाला सांगणार आहे। खूप दिवसांचा व्हिडिओ हा बनवलेला आहे, पण मग काय होतं की टाकायला मला पोल्ट्री फार्मिंग आणि आता मध्ये ब्लॉग चालू असल्यामुळे मी टाकला नव्हता। तर मंदाकिनी जी आहे तर ही दुपारच्या वेळी 2-3 तास मस्त आरामशीर रवंत करत बसलेली आहे। मंदाकिनीला रोजची खाण्यासाठी इथे मी कुट्टी बनवते, पण आज इथे घास टाकलेला आहे तर तिने घासाला अजिबात विचारलेलं नाहीये आणि आज घास बघून मंदाकिनी आमची नाराज आहे। तर मंदाकिनीला ऊस आणि गिन्नीची कुट्टी खूप जास्त आवडते, तर ती त्या दिवशी खूप टवटवीत राहते। आज जरा आमची मंदाकिनी जराशी नाराज आहे। तर मंदाकिनीचं जे दूध आहे डेअरीचं तर ते जातं आहे साधारण 5 लिटर दूध जे आहे डेअरीला जातं आहे आणि घरी जे आहे तर मी 2-2.5 लिटर दूध आहे, 2 तरी मी घरी ठेवतेच दूध आणि 2 लिटर जे आहे तर ते घरी मला लागतंच मुलांना किंवा दही म्हणा, काही जरी गोड पदार्थ करायचं म्हटलं तर आता मी दुधाचंच बनवते। आणि महिन्याचा जर पगार म्हटला ह्या गाईच्या दुधाचा तर माझा जो डेअरीचा पगार होतो तर तो मला महिन्याला 3,000 रुपये पगार होतो आणि माझं जे दूध मी विकत बाहेरून आणायचे तो माझा इथे खर्च आटोक्यात आलेला आहे। म्हणजे महिन्याला जे माझं 1,500चं दूध लागायचं तर ते इथे कट आउट झालेले आहे। ते पैसे जे आहे तर ते आता माझ्या घरातच राहत आहेत, कारण घरचंच दूध तयार झालेलं आहे त्याच्यामुळे। आणि आणखीन दुधापासून मी काय काय पदार्थ बनवलेले आहे तर हे आहे बिटर। तर तुम्ही बघू शकता ही मोठी स्टीलची टोकर घेतलेली आहे आणि मी इथे आता तूप बनवणार आहे। तर आर्यनची यांची खूप इच्छा होती की मम्मी तूप बनवताना व्हिडिओ काढायचा आहे, एवढं सगळं तूप आहे तर किती तूप निघणार आहे। 15 दिवसाची जी साय होती तर मी ती पूर्ण एका पातेल्यामध्ये फ्रीजमध्ये करून साचवलेली होती। खरं तर 8 दिवस पण पुरेसे होतात, पण मग मी म्हटलं की दूध आणि साय भरपूर निघायची तर एकदम करायला ना पटकन होऊन जाईल, कारण मग सारखं सारखं करायचं आणि भांडे खराब होतात। म्हणून मी ह्यावेळेस 15 दिवसाचा जो आहे तर 15 दिवसांनी जे आहे तर मी इथे तूप करायला घेतलेलं आहे आणि तूप जे आहे तर इथे मी बिटरनी करणार आहे। कारण असं झालेलं होतं त्या टायमिंगमध्ये जेव्हा माझं पायाचं ऑपरेशन झालं होतं तर हा त्या टायमिंगमधलाच व्हिडिओ होता आणि म्हणून मी काय केलं की जे तुपाचा व्हिडिओ हा माझा गाईचा व्हिडिओ हा माझा खूप दिवसांचा आहे, मी म्हटलं होतं मी तो आता तुम्हाला सध्या चॅनलवर टाकणार आहे। तर आर्यनची इच्छा होती की मम्मी तूप करताना बिटरनी कर आणि त्याचा मी व्हिडिओ काढणार आहे आणि नुकतंच माझं ऑपरेशन पण झालं होतं तर मी म्हटलं की चला मिक्सरमध्ये करण्यापेक्षा आपण यांनी करून बघूया। तर हे बिटर आहे हे मी 3-4 वर्षापूर्वी लॉकडाऊनमध्ये घेतलेलं होतं। केक बनवायचे तेव्हा मी हे बिटर घेतलेलं होतं। केकचे रेसिपीचे व्हिडिओ मी टाकायचे तेव्हा माझं हे बिटर होऊन गेलं, तर याची किंमत 2,000 रुपये होती आणि ग्रीन शेप कंपनीचं हे बिटर आहे। तर माझं फेवरेट जी कंपनी आहे ग्रीन शेपमधल्या, मी लकी आहे की त्या वस्तू मला खूप दिवस टिकतात, म्हणून मी बिटर त्या कंपनीचं असल्यामुळे ते लगेच घेऊन टाकलं। तसं तर ते 1,000 रुपयाला पण मिळतं, पण याची वॉरंटी 2 वर्षाची होती आणि मी केक वगैरे चांगल्या पद्धतीने बनायला शिकलेले होते। तर मी आता ते बिटरनीच इथे लोणी जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित पद्धतीने तूप कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल की अगदी तूप बनवायचा पटकन तूप कसं बनवायचं, तर याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर मला वाटतं की हे घरी नव्हते आणि हे माल घेऊन बाहेर गेलेले होते, तर त्या दिवशी रात्री जे आहे तर मी हे तूप बनवायचा निर्णय घेतलेला होता आणि 8 दिवसातच मी तूप काढायचे, पण मग मुलांचं चालू होतं की मम्मी कधी काढणार आहेस, तर मग मी म्हणायचे की नाही आज मी काढते, उद्या परवा असं करून करून मी टाळाटाळ करायचे। आणि आर्यन जे आहे तर रात्रीची वेळ होती तर त्याने माझी इथे व्हिडिओ काढून घेतलेला होता, कारण त्याला खूप हौस आहे। तो म्हणायचा की आता आपल्या गाईचं तूप किती निघणार आहे आणि हे सगळं समजलं पाहिजे की आपल्या म्हणजे मुलं पण आता खूप दिवसांपासून घरात एक गाय आलेली आहे म्हणून त्यांना आनंद झालेला आहे आणि स्वतःच्या घरच्या हक्काचं जे तूप आहे तर ते त्यांना आता इथे खायला मिळणार आहे। आणि माझ्या मुलांचं असं आहे की त्यांना गावरान तूप हे त्यांचं फेवरेट आहे, अगदी चहाबरोबर चपातीला भरपूर तूप लावून चहा चपाती खाणारे माझी मुलं, त्यामुळे त्यांना तूप खूप आवडतं आणि त्यांना ते तूप करताना खाली जी बेरी राहते तर तिचे खूप जास्तच पद्धतीने खूपच आवडते त्यांना ती बेरी, त्याच्यामध्ये साखर टाकून मस्त असं चॉकलेटसारखं लागतं। तर मी इथे जे आहे तर बिटरनी आता इथे लोणी वेगळं करून घेणार आहे आणि मग याचं तूप काढून घ्यायचं आहे आणि तूप झाल्यानंतर जे आहे ते तूप किती होणार आहे ते आपण बघूया। तर रात्री मी लागलेले होते, मला वाटतं 9-9:30ला मी तूप बनवायला लागले होते, तर मला 11-12 वाजले होते, कारण खूप वेळ लागला होता मला बिटरने। मिक्सरने मला एवढा वेळ नसता लागला असं मला वाटतं, पण माझ्या आईने मला सांगितलेलं होतं की नाही याने खूप फास्ट होतं, म्हणून मी ट्राय करायला गेले आणि झालं वेगळंच, मला याने जास्त वेळ लागला। आणि जे मिश्रण होतं दह्याचं ते
जास्त दाटरलं होतं, त्याच्यासाठी याला आणखीन मोठी टोकर पाहिजे होती, पण मग याला खूप मोठी टोकर लागली असती. आणि इथे जे आहेत बीटरचं जे पिन आहे तर ती खूप छोटी आहे, तर एवढ्या साईडला ती बसली असती. तर आता मी लोणी काढून घेणार आहे. तर वरचं जेवढं लोणी आहे तर एका पातेल्यात मी इथे काढून घेणार आहे. आणि जेवढं लोणी निघेल ना तर त्यामध्ये पाणी टाकून पुन्हा थंड पाणी टाकायचं आणि ते पण असं पिळून दुसऱ्या पातेल्यात टाकून आपण त्याचं तूप काढवायला घेऊ शकतो. तर मी आता ते घोळून जे आहेत लोणी जेवढं हातात येईल तेवढं या पातेल्यात टाकणार आहे आणि मग त्याचं जे आहे तूप काढवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण जे आहेत पाणी जेवढं दही होतं, म्हणजे आपलं साय होती, साईचंच दही होतं माझं सगळं, त्याला अगोदर त्याच्यामध्ये दही पण टाकलं होतं, नुसतंच मी साय ठेवली नव्हती. तर मी म्हणते त्याच्यामध्ये मी जवळजवळ कपभर दही टाकलेलं होतं आणि ते मिश्रण आंबून घेतलं होतं. अगदी असं आंबून झाल्यानंतर त्याचं तूप खूप छान लागतं. आणि नुसतं जे आपण मलाई काढतो ना ते दुधाची, तर त्याचं अजिबात पण चांगलं तूप होत नाही आहे, त्याचा वास पण येत नाही आहे आणि घरगुती म्हणून पण ते वाटत नाही आहे. तेव्हा दही करताना कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तूप करताना कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर तुम्ही साई काढून ठेवणार असाल ना तरी कपभर आंबट दही जे आहे ना तर त्या साईमध्ये वतून ठेवायचं. आणि फ्रेश साई जे आहे ना आपण जिथे साई वतणार आहोत तर अर्धा पाऊण तास किंवा 1-2 तास पातेलं वरती ठेवायचं, नंतर पातेलं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तर अशा पद्धतीने जे आहे ना तर मग ते तूप खूप खमंग असा, खूप टेस्टी, ते तूप पण खायला खूप चांगलं लागतं आणि वास पण असा मस्त खमंग येतो. तर अशा पद्धतीने तुपाचे जे पदार्थ ना एकदम प्युअर तूप म्हणतो ना आपण, ते अशा पद्धतीने होतं. जर तुम्ही दही लावलंच नाही आहे, साईमध्ये दही टाकलं नाही आहे ना तर तसं जे आहे तुमचं होणारच नाही आहे. म्हणजे रिअल तूप तुम्ही बघताना काही तुपांचा कलर खूप छान असतो पण वास अजिबात येत नाही आहे, तर ते तूप नुसतेच नावाला असतं. तर खरं रिअल तूप जर म्हटलं तर अशा पद्धतीने तूप करायचं. आणि जर तुम्हाला रिअल तूप घरी कसं बनवायचं याचा व्हिडिओ पाहिजे असेल ना तर मला कमेंटमध्ये कळवा. मी तुम्हाला फक्त रेसिपीचाच एक व्हिडिओ इथे टाकेल की जसं तूप कसं बनवायचं, किती पाणी टाकायचं आणि कशा पद्धतीने जे आहे तूप काढवायचं. तर आता लोणी काढायच्या अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे की दही जे होतं माझ्याकडे किती होतं. तर दही जे माझ्याकडे भरपूर होतं, भरपूर प्रमाणामध्ये दही जे होतं पातेल्यामध्ये मी काही कुकरच्या डब्यामध्ये काढून ठेवलेलं होतं. तर छोट्या डब्यांमध्ये पण मी ते काढून ठेवलेलं होतं. तर असे जे आहेत तर माझं 15 दिवसांचं दही साचलेलं आहे. फ्रीजमध्ये असल्यामुळे हे अजिबात खराब झालेलं नाही आहे. तर मी आता हे दुसरं जे आहे ते करून घेणार आहे. तर हे पहिलं जे आहे हे पातेल्यामध्ये लोणी तुम्ही बघू शकता याचं तूप किती निघणार आहे. आणि आता हे दुसरं आहे तर हे पण मी टोकरीत ओतून घेणार आहे आणि याला पण बिटरने फिरून याचं पण लोणी काढून घेणार आहे. तर भरपूर प्रमाणात इथे तूप झालेलं आहे. तर 15 दिवसामध्ये साधारण माझं 1 किलोच्या आसपास तूप झालेलं आहे. 1 किलो पुढे एक वाटी पण भरली होती, म्हणजे सव्वा किलो माझं तूप झालेलंच आहे. तर 15 दिवसामध्ये एका गाईचा अंदाज तुम्ही इतका धरू शकता की अशा पद्धतीने जे आहे तर उत्पन्न माझं तुपाचं निघलेलं आहे. तर तूप काय किलो आहे
तर काय किलो आहे तर त्या हिशोबाने तुम्ही काढू शकता की गाईचा जो पगार आहे तो माझा झालेला आहे 3000 रुपये महिना. तरी दूध तिचं जात आहे 5 लिटरच दूध जात आहे आणि 4-5 लिटर दुधामध्ये एवढा पगार मला तिचा मिळालेला आहे एका महिन्याचा. आणि एका महिन्यामध्ये माझं 1,500-2 हजाराचं दूध वाचलेलं आहे. म्हणजे तुम्ही 5,000 ते धरा. आणि माझं तूप झालेलं आहे 15 दिवसाचं तूप जे आहे तर 1-1.5 किलोच्या आसपास तरी माझं तूप झालेलं आहे. तर एक गाय दारात आल्यामुळे बरंचसं उत्पन्न जे आहे माझं खर्च कमी झालेला आहे आणि उत्पन्न जे आहे तर काहीतरी पैसे हातात आलेले आहेत. तर एका गाईपासून एवढा फायदा होतो. तर 2-3 गाय केल्यानंतर मी निश्चितच चांगल्या फायद्यात राहील असं माझ्या डोक्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे मला दुधाचा धंदा करायला खूप आवडतो. पण मग मला जो आहे सपोर्ट नाही आहे की मी दुधाचा धंदा एकटी नाही करू शकत आहे. तर आम्हाला दोघांना मिळून म्हटलं तरी हा धंदा जड जाणार आहे. कारण साईड बिझनेस यांचा पण आहे आणि त्यामुळे मला पण इथे कोंबडींचं पोल्ट्री फार्मिंग बघायचं आहे. तर मग गोट फार्मिंग त्याच्यामुळेच आम्ही निवडलेलं आहे. तर चला बघू पुढे. तर एक दुधाची गाय नक्की घेण्याचा माझा विचार आहे. तर पोळ्यापर्यंत दुसरी गाय आली तर नशीब माझं. तर आता मी दुसरी पण टोकर इथे करून घेणार आहे आणि याच्यामध्ये आता मी सगळं दही टाकलेलं आहे जे साईचंच दही आहे आणि याच्यामध्ये आता मी लोणी करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही समजू शकता की 8-9 हजार रुपये उत्पन्न फक्त ती गाय जी आहे तर 5 लिटर दूध देते तरी माझं उत्पन्न एवढं होतं आहे. आणि शेणखत जे आहे ते प्लस माझं वेगळं राहत आहे. तर एका गाईचं शेणखत पण बऱ्याच प्रमाणात होतं. तर गाईचा उकिरडा पण भरपूर झालेला आहे आणि ते शेणखत जे आहे तर हे खूप महाग असतं. तर तुम्हाला सांगायचं जर ठरलं तर एका गाईपासून जर तुमचा घरचा चारा असेल ना तर उत्पन्न नक्की तुम्ही चांगलं घेऊ शकता. आणि तुम्ही बघितलेलंच आहे की मी किती इथे तूप जे गाईपासून काढलेलं गाईच्या दुधापासून जे आहे दही बनवून लोणी बनवून घरी जे आहे तर हे घरगुती कुटाणे जे आहे हे शेतकरी महिला इथे करत असतात. तर आमच्या भागामध्ये सगळ्याच महिला हे जे आहेत उद्योग तूप वगैरे घरी करत असतात. हे तूप मी काही विकण्यासाठी करत नाही आहे, तरी मी फक्त माझ्या घरच्यांसाठी करत आहे, माझ्या मुलांना आवडतं म्हणून करते आहे. आणि हे तूप जे आहे तर मला जाणार आहे साधारण 1 महिना तरी जाणार आहे. 1 महिन्याच्या पुढे सुद्धा जाऊ शकतो कारण तूप जास्त होणार आहे. 1 किलोच्या पुढेच तूप झालेलं आहे. तर हे लोणी जे आहे तर ते अशा पद्धतीने मी आता काढून घेणार आहे. आणि पुन्हा जे आहे तर या दुसऱ्या पातेल्यात तुम्ही बघू शकता इथून तर ते लोणी काढलेलं आहे. आता आणखीन एक पातेल्यात मी इथे करून घेणार आहे. तर तूप मी इथे मोठं पातेलं घेतलेलं आहे. दिसताना ते तुम्हाला कमी वाटेल पण ते तूप खूप आहे. आणि आता हे मी कढवायला घेतलेलं आहे. तर खूप वेळ जो आहे गॅस मी ते फुल करून दिला आहे आणि इथे लक्ष देऊनच हलवत राहायचं आहे म्हणजे ते जे आहेत खाली डागणार नाही आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आहे तुपाचा आणि मला तर हा कलर खूप आवडतो. तर मला जे तूप बनवतं आणि ते तुपाचा जो येणारा जो वास असतो तो खूप चांगला एकदम नॅचरल तूप आपल्या घरी बनतं आणि त्याचा वास एकदम अप्रतिम असा वास असतो. तर तुम्ही बघू शकता तर इथे जे आहे तर मी एका स्टीलच्या डब्यामध्ये तूप काढून घेणार आहे. आता दूध पण माझं गरम झालेलं आहे. तर घरच्या तूप हे एवढं जे आहे तर बरणी तुपाची भरलेली आहे प्लस एक वाटी जी आहे तर ती डब्यातच होती. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्ही तूप बघू शकता किती सुंदर तूप जे आहे तर ते घरगुती हे मी बनवलेलं आहे. आणि हा आहे तर शेतकरी महिलांचा टॅलेंट आहे. तर गावाकडच्या ज्या महिला असतात त्या कुठल्याप्रमाणे मागं नसतात. तर घर चालवायचं म्हटलं तरी जिद्दीने चिकाटीने त्या चालू शकतात. आणि प्लस माझ्या पूर्ण आमच्या शेतकरी कुटुंब असल्यामुळे हे आमच्यासाठी खूप म्हणजे हे कामं जे आहे तर खूप शून्य आहे. तर ही कामं आम्ही अगदी व्यवस्थित पद्धतीने पाडू शकतो. आणि एका गाईचा एवढा फायदा आहे तर तुम्ही विचार करा की आणखीन गाय केल्यानंतर नक्कीच प्रगती होऊ शकते सगळ्यांची. तर दूध माझं तापलेलं आहे. तर आता तुम्ही तूप बघू शकता एवढी बरणी भरून एक वाटीभर तूप भरलेलं आहे म्हणजे भरपूर 1.25 किलोचं तूप मी इथं काढलेलं आहे साधारण 15 दिवसांमध्ये. तर आता केळ्याचं शिकरण बनणार आहे आणि केळ्याच्या शिकरणाबरोबर हे तूप आम्ही इथे सगळ्यांना सर्व करणार आहोत. तर केळ्याचं शिकरण तूप आणि साखर मस्त असं इथं घरगुती आमचा मेजवानी आता खाण्याची होणार आहे. आदितीचं फेवरेट तूप आहे. तर खरं तर ही बरणी आदितीला देऊन टाकायला पाहिजे आहे. आणि तूप गरम झालेलं आहे इंडक्शनवरती. तर शिकरण तयार झालेलं आहे आणि तूप इथं काढून मी माझ्या एका जुन्या तुपाची बरणी आहे त्याच्यातच वतून घेतलेलं आहे. आणि मी स्टीलच्या डब्यात टाकून गरम करून घेते म्हणजे बरणी वितळत नाही आहे. तरी कंटिन्यू स्टीलचा डबा मी इथे तुपाला केलेला आहे. तर अशा पद्धतीने माझ्या मंदाकिनीचा मला इतका फायदा झालेला आहे. तर तुमच्या मंदाकिनीचा तुम्हाला किती फायदा झालेला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.